वेदगंगा नदीत वाहून गेलेल्या भोजवाडीतील युवकाचा मृतदेह कारतगा दूधगंगा नदीत सापडला। भोजवाडी तालुका निपाणी येथील युवक भागेश बहिरगौंडा वय वर्ष 24 हा वेदगंगा नदीला आलेला महापूर पाण्यासाठी गेला होता। नदीमध्ये हातपाय धुवत असताना तोल जाऊन बुधवारी दिनांक 22 रोजी पडला होता। गेल्या 4 दिवसापासून त्याचा शोध घेण्यात येत होता। रविवारी दिनांक 26 त्याचा मृतदेह कारतगा येथील दूधगंगा नदीत सापडला आहे। या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की भागेश पाटील हा मित्रांसमवेत बुधवारी दिनांक 22 रोजी भोजवाडी हुन्नरगी मार्गावर असलेल्या खडकोळ बंधारा येथे वेदगंगा नदीला आलेल्या महापुराचं पाणी पाण्यासाठी गेला होता। यावेळी तो पाण्यामध्ये हातपाय धुवत असताना त्याचा तोल गेला व तो पाण्यामध्ये पडला। पुराच्या पाण्याला वेग असल्याने तो वाहत गेला। यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांनी शोधाशोध केली पण तो मिळून आला नाही। रविवारी त्याचा मृतदेह कारतगा येथील दूधगंगा नदीच्या पूर्वेकडील भागात आढळून आला आहे। यावेळी घटनास्थळी नातेवाईक व ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती। मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। घटनास्थळी PSI शिवकुमार बिराजदार व पोलीस यांनी भेट देऊन पंचनामा केला। मयत योगेश याच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे। वडील भैरगौंडा पाटील यांनी सदलगा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। या घटनेने भोज परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मुख्य संपादक प्रशांत कांबळे।